जायची गरज नाही, मराठ्यातच शक्ती आहे आणायची. दोघांना इकडे यावं लागेल ना, त्यांना जवळ करायची काय गरज, त्यांनाच जवळ करावं लागेल समाजाला. ते त्यांना काय जवळ करायचे, त्यांना जवळ केलं आता 75 वर्ष, म्हणून तर काल त्यांनी उपकार फेडलेत आमचे. आम्ही त्यांना सांगतोय सगळ्या सोयऱ्याबद्दल आवाज उठवा, तर ती आवाज नेत्याबद्दल उठवतात. आमच्या नेत्याला कम बोलले, आमकं कम झालं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. जातीकडून बोलायचं तर ते त्यांना मोठं करायसाठी बोलायला लागले. आणि यांना जवळ करून काय आमच्या पायावर दगड पाडून घ्यायचे का आम्ही. यांना मोठंच केलं ना, आत्तापर्यंत जवळच केलं ना. आता मराठी ओळखायला लागलेत, कोण आपला आहे, कोणचा आमदार काय बोलतो. आम्ही म्हणतो सगळ्या सोयरे कोण बोल, तेव्हा नाही यायचं थोपडं उचकत. तेव्हा तो कुलपं लावल्यासारखं होतं. कल्ला भरला यांच्या तोंडाला त्या टायमाला बोलायला. आज कशा फडा बोलावं लागले नेत्या करून माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात. दिल्लीत शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे, नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे, तुमचं इथं चालू आहे आंतरवालीमध्ये. कुठेतरी सरकार तुमचं आंदोलन दडपून निवडणुका घ्यायच्या विचारात तर नाही? आंदोलन दडपत नसतं, मराठ्यांचं आंदोलन दडपत नसतं. आणि फडणवीस साहेबांनी चूक केली, ते गलत जागेवर खेटले. आणि खेटायला पाहिजे होतं, त्यांच्या अगोदरचे खेटायचे अनुभव वेगळे असते, ते गलत जागेवर खेटले. आणखीन शहाणपणाची भूमिका त्यांनी घेतली तर बरं होईल. सगळे स्वारीची अंमलबजावणी करून आणि त्या 2-4 मागण्या पूर्ण करून मस्त नाराजीच्या लाठीला त्यांनाही सामोरं जावं लागणार. गलत जागेवर खेटले ते, मला खेटले म्हणजे खूप गलत जागेवर खेटले. तुम्ही आव्हान केलं होतं की आता तुम्ही दौरे सुरू करणार, नेमका दौऱ्याचं स्वरूप काय असणार, कशा पद्धतीने आता तुम्ही दौरे सुरू करणार? नाही, उद्या 3 तारखेला लग्न येतं भूमला आणि त्या सोलापूर जिल्ह्यात एक लग्न. तर मग जाताना वांगीला जाताना मग भूमच्या बांधवांनी एक बैठक लावली. ती बैठक तर मग संध्याकाळी मुक्काम होतं वांगीला आमचा, कारण दिवसभराचा 200-250 किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळं मग मुक्काम होतं. तर ते म्हणजे जाता जाता सकाळी मोहोळ, वैराग आणि शेटफळ या बैठका करून जा. मग त्या बैठका करून बीडला दगडवाडीला कार्यक्रम आहे 5 तारखेचा. त्या 5 तारखेच्या कार्यक्रमाला सप्ताहाचा कार्यक्रम आहे, तिथं येतो आहे पुन्हा 5 तारखेला. त्यानंतर तुमचे दौरे कसे असणार? 5 तारखेच्या नंतर पुन्हा तसेच राहणार, संवाद बैठका घेणार आहे सगळीकडं मला जिथपर्यंत शक्य आहे. पण हे 2 दिवस यासाठी टाकलेत की शरीर साथ देतं का बघतो. 2 दिवस अचानक 10 दिवसात टाकले आणि शरीरामध्ये साथ नाही दिली तर मी अर्धवट सोडत नाही, मग ते पूर्णच करतो. किती त्रास झाला, किती हाल झाले माझे, त्यामुळे 2 दिवसात तेवढं लक्षात येईल. नसतं मग पुन्हा ॲडमिट व्हायला लागतं का, कारण आणखी अंग थरथर कापतंय खूप. आता मराठा समाजाला तुमचं आव्हान काय? तुम्ही फक्त मजा बघा हे काय करते सध्या. आपले ज्यांना शक्य आहेत त्यांनी आपले साखळी उपोषणं धरणे आंदोलनं चालून द्या. आणि मी सांगायच्या आधी सुरू केले त्यांनी बैठक, तालुक्यात मराठ्यांनी बैठका सुरू केल्या. कारण काय आहे, लोकांच्या लक्षात यायला लागले मराठ्यांचे आमदार बी आणि देवेंद्र फडणवीस साहेब बी मुद्दाम माझ्यावर अन्याय करायला लागले. हे मराठ्याला लक्षात आलं. त्यांना वाटतं त्यांच्या लेकरासाठी मी लढतो, तर साथ दिली पाहिजे, म्हणून ते ताकदीने उठले मराठा समाज. फक्त शांत राहा, बैठका ठीक आहेत, आता मी नाकारू शकत नाही, ते समाजाच्या बैठका आहेत ते घेत आहेत, पण लक्ष मात्र ठेवायचं. 5-7 दिवस काय करते, कोण किती विरोधात आहे आपल्या, काय करायचं. समाज बरोबर वेळ ठरणार आहे. मी अटक करायची वाट बघतोय परत त्यांची, ती SIT ती चौकशी करायची. SIT चौकशी कोणाची करायला पाहिजे, एक शेतकऱ्याच्या पोराची काम करतं म्हणून माया माग कोण आहे बघायसाठी. तुम्हाला कोणीच नाही हात लागणार, उलट तुम्हीच हाती लागणार आहे त्याच्यात, तुमचेच मंत्री हाती लागणार आहे, कोणी नाही याच्या मागं. आणि तुम्ही SIT खरं याच्या मागं लावायला पाहिजे होती. ज्यांनी घोटाळे केलेत, करोडो रुपये खाल्ले त्यांचे, ते तुमच्या आजूबाजूने फिरत येत. त्या सुगंधी अगरबत्त्या नसतात का, तशा चौकोनी फिरत येत त्या. आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागं लावलं. एवढी जनता येडी आहे का? इतर जातीचे बांधवसुद्धा हुशार झाले आता. ते म्हणते तितकं इमानदारी करून याच्या मागं लावली आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत येत. तर उद्या आपल्यावर बी वेळ येईन. मग आंदोलन केलं की आपल्यामुळं ते बी शाणे झालेत आणि ते बी आपल्याकडून आलेत, आपल्याकडून आलेत. यांना कळत भावनिक लाट काय असते. पाटील, लाटे हल्ल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती, चौकशी समिती स्थापन झाली होती. त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा SIT चौकशी आलेला आहे. ते अहवाल देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट तुमच्या मीडियावरती आहे. अधिवेशन होतं, मला वाटतं पावसाळी अधिवेशन होतं, हिवाळी तर नागपूरला झालेलं आहे, किंवा त्या दोन्ही अधिवेशनापैकी एका जागा. बहुतेक छगन भुजबळ साहेबांनी मागणी केली होती SITची, आणि पंकजा मुंडे साहेबांनी पण सांगितलं होतं की करा. आणि त्याला दुजोरा जयंत पाटील साहेबांनी दिला होता की SIT चौकशी करा म्हणून. तर फडणवीस साहेबांनी त्यांच्यात उत्तर दिलं होतं की पोलिसांनी अहवाल दिलेला आहे, सखोल चौकशी करू. आणि पोलीस बांधवांचं असं म्हणणं आहे की आता SITची चौकशी करणं मला तरी वाटतं गरजेचं नाही. पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी SIT नेमतो, परंतु
पोलीस बांधवांचं असं मत आहे की यासाठी करण्याची गरज नाही. आम्ही सखोल चौकशी करून अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल मला प्राप्त झाला आहे. याच्यामुळं करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस. मग आता त्यावेळेस तुम्हाला यासाठीची गरज नव्हती. आता तुम्ही 6 महिने झाला आम्हाला पैसे देतात. आम्ही नुसतं उलशीक बोललो तर एका रात्रीत ठरलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि मंजुरीची अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांना लगेच जाहीर बी सांगितलं. तेव्हा गरज नव्हती. आता कसं काय गरज आहे? याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन दडपायचं आहे. मराठ्यांचा द्वेष तुमच्यात किती आहे हे सिद्ध झाला. फक्त याच्यामुळं झाला इकडून आम्ही बोललो आणि तुमचे विचार बाहेर पडले आणि आम्हाला तुमचे विचारच बाहेर पाडायचे होते. तुम्ही मराठ्याकडून येत का मराठ्यांचा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणार आहेत. ते मराठी बघतात आता की कोण कोणाची बाजू घेत आहे. मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घ्यायची तर नेत्याची बाजू घ्यायला लागली. म्हणजे यांना नेता मोठा आहे जात मोठी नाही हे जातीच्या लक्षात आलं. आणखीन जात पुढं बघायला लागली आणखीन 5-7 दिवस. मग तुम्ही लाठी हल्ल्याची जी चौकशी आहे ती यासाठी मार्फत करा अशी मागणी करता का? आता केली ना बाबा त्यांचं झालं ना. आता काय ताण राहिलाय कर की मी वाट बघतोय. इथं माणूस उलसिक मिंदा असला ना दबेल कोणाखाली तुम्हाला सांगतो ते दार उघडून सटाकलाच म्हणायचं. हे जनरल सांगतोय तुम्हाला. आणि एवढं मोठं आंदोलन चालवायचं म्हणल्यावर आणि आपल्या मागं कोणतरी हाई हे कानात माहीत असल्यावर आपल्याला सटकालच म्हणून सांग. मी तर अशी वाट बघतोय. मी तर असं सांगतो खपाखप मंत्र्याचं. हां तुम्ही नुसतं बघा आता फक्त यासाठीची चौकशी होऊ द्या म्हणा. तुम्ही सरकारच उघडं पडलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.